हॉटेल चालवता, म्हणजे तुम्ही चहा देता, एखाद्याला नाश्ता देता, मग ते कमी दर्जाचं काम झालं सर. कारण 15-20 रुपयाची पाणीपुरी किती विकणार आणि मेंटेनन्स जर काढलं सर्व तर संध्याकाळी 200 रुपये राहायचे. मग मालिक आमची पगार कुठं जाणार? मग सर असं असतं का, की समजा आता तुमच्या फ्रँचायझीचं जर बेनिफिट एवढं चांगलं आहे, तर मग असं होतं का, की मी फ्रँचायझी घेतली लगेच पैसे आले? व्यवसायामध्ये जर सातत्याने आपण जर प्रयत्न केलं तर कुठलेही यश आपण अचीव करू शकतो. आरामात जर राहायचं तर जॉब करा सर. असं तुम्ही डिग्री मिळवायला 18, 20, 22 वर्ष घालता, पण व्यवसायाला 5 वर्ष तर किमान द्यावं लागेल तुम्हाला. आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण एखाद्याला जर समजावायचा प्रयत्न करतोय तर ते आपल्या जोपर्यंत आपला कुठंतरी यश दिसतोय त्यावेळेसच ते एक्सेप्ट करतात. त्याच्या अगोदर त्यांना प्लॅनवरती किंवा मोटिवेशनवरती ते नाही लक्ष देत त्यांना. नमस्कार, मी सारिका बुतारे. द सारिका शो पॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज माझ्याकडे आकाश रोडे सर आलेला आहे, जे पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. 99 टेस्टी हब आणि अम्मा इडली या दोन्ही फ्रँचायझी ज्या आहेत त्या ओन करतात सर. आणि ऑलमोस्ट 8 वर्षांपासून त्यांनी अविरत मेहनत घेऊन सुमारे 150 फ्रँचायझीज ऑल ओव्हर भारतामध्ये त्यांनी ओपन केलेलं आहे. आणि पहिली अशी फ्रँचायझी आहे ज्याच्यामध्ये ऑटोमॅटिक किचन त्यांनी सुरू केलेलं आहे. तर आज सरांसोबत आपण खूप गप्पा मारणार आहे. त्याआधी सर, खूप खूप छान वाटतंय आज तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरती आला. सर्वांचा धन्यवाद करतो की तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं आणि आपल्या मराठी माणसांना थोडंसं म्हणजे संघर्षवेदी काय व्यथा असते किंवा सक्सेस कसं मिळतं हे सांगण्याची मला इथं तुमच्या प्लॅटफॉर्मवरती बोलवलं त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. खूप छान सर. तर सर फ्रँचायझीबद्दल खूप सगळ्यांच्या मनात खूप डाउट्स असतात, कारण आजकाल ना अगदी 50,000 पासून फ्रँचायझीज मिळतात आणि खूप ठिकाणी मी हे बघितलंय त्या सुरू होतात, बंद होतात. हे सगळे क्वेश्चन आज घेऊन मी तुमच्यासोबत बोलणार आहे. पण त्याआधी मला हे जाणून घ्यायला आवडेल, की तुमचं म्हणजे यशोगाथा काय आहे? कारण तुम्ही वयाच्या 30 मध्येच खूप चांगले अचीव्हमेंट घेतलेलं आहे आयुष्यामध्ये. तर मला तुमच्या जर्नीबद्दल जाणून घ्यायला आवडेल, की तुम्ही कुठे राहता किंवा तुम्ही ह्या सगळ्या सक्सेस जर्नीमध्ये तुम्ही कसं स्ट्रगल केलंय? तर याबद्दल थोडंसं आमच्या ऑडियन्सला कळेल का? हो. माझे सुरुवात म्हणजे मी खूप छोट्याशा शहरामधलं आहे. लातूर जिल्ह्यामध्ये माझं एक छोटंसं गाव आहे. आणि खूप स्ट्रगलमधून आणि खूप कष्टामधून इथपर्यंत आलेलो आहे मी. आणि माझ्या आयुष्यामध्ये सक्सेस एवढं सोपं नाही भेटलं. मी आतापर्यंत माझे 13 व्यवसाय फेल गेलेले. बापरे! आतापर्यंत माझ्या 13 व्यवसायामध्ये मला अपयश मिळालेलं आहे. आणि त्यानंतरही खूप मोठा संघर्ष करून, संकटाला पार करून, सुरुवातीनं अजून परत पडल्यानंतर उठून दुसऱ्या व्यवसायाकडे निर्मिती करून, हा व्यवसायाची मी सुरुवात केलेली आहे. म्हणजे सांगायचं म्हणजे, की यश मिळणं हे सोपी गोष्ट नाही आहे. ज्यावेळेस वाटतं ना, की तुम्हाला की खरंच आता माझं संपलं, आता काही होत नाही, त्यावेळेसच तुम्ही यशाच्या रस्त्यावरती चालत राहतो. त्याला फक्त कंटिन्यू ठेवा, सातत्य ठेवा. आणि तसंच मी ठेवलं. त्यामुळं माझा म्हणजे मला यश आता जर म्हणतायत तर यश नाही म्हणू शकत या गोष्टीला. पण आता जेवढं मी ज्या ठिकाणी आहेत माझ्या वयाच्या 30व्या वर्षापर्यंत, तर मी यासाठी खूप स्ट्रगल केले, खूप कष्ट घेतले आणि सांगण्यासारख्या एवढ्या गोष्टी आहेत, की वेळ नाही पुरणार असा विषय. तरी आपण शॉर्टमध्ये सुरुवात करूया. अगदी खरं सो सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल, की जसं की तुमच्या वयाची जे मुलं आहेत, 33-32 मधले, तर ते मुलं तर डिग्री घेऊन जॉब बघण्याच्या मार्गावर आहे. मग ह्या कंडिशनमध्ये तुम्ही बिझनेस का निवडला? सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला अगोदरपासून ना एक इच्छा होती, की ज्यावेळेस मोठी कार बघितली किंवा कुठेतरी काहीतरी मोठे-मोठे फ्लाइट म्हणा, काही दुसऱ्या अशा गोष्टी बघितल्या, तर आपणाला कधी जावं असं वाटायचं. पण आमचे आई-वडील शेतकरी आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला कधी वाटलं नाही, की म्हणजे आमच्या आई-वडिलांकडनं ही इच्छा माझी पूर्ण होऊ शकते. तर सुरुवातीपासूनच मला
ही एक सांगितले गेले, की बरेच जणाला विचारल्यानंतर, की एज्युकेशन झाल्यानंतर जॉब करावं लागेल तुम्हाला. तुम्हाला 15, 20, 25,000, 30,000 पर्यंत पगार मिळू शकते. आणि ज्यावेळेस मी विचार केला, की गाडीची किंमत 40-50 लाख आहे. तर मग 30-30,000 मी कधी होणार माझ्याकडे? मग याचा दुसरा पर्याय काय आहे? म्हणून मी असं ज्यावेळेस विचार करत होतो, त्यावेळेस लक्षात आलं, की व्यवसाय केला पाहिजे. व्यवसायामध्ये जर सातत्याने आपण जर प्रयत्न केला, तर कुठलेही यश आपण अचीव्ह करू शकतो. तर त्यासाठी मला वाटलं, की व्यवसाय हाच माझा मार्ग आहे. अगदी करेक्ट. पण व्यवसाय म्हटलं की रिस्क आणि जॉब म्हटलं की सेफ्टी. तरी तुम्ही व्यवसाय सिलेक्ट केला. फक्त एका स्वप्नाला गो. बरोबर. हो. ती कसं आहे, रिस्क जर म्हणलं ना, तर माणूस जेवण करत असताना सुद्धा जर ठसका लागली ना, तर मरण्याची रिस्क असते. तर आता एवढं तर म्हणजे माणूस प्रत्येक गोष्टीमध्ये घेतं. जसं की आता शिक्षणामध्ये तुम्हाला जवळपास डिग्री कंप्लीट होऊ ना, तुम्ही 10 ते 15 वर्ष घालता आणि त्यानंतर जर तुमचं काही जॉब नाही लागत ना, काही होत नसेल, तर त्यानंतर तुम्ही व्यवसायाचा विचार करता. तर त्याच्यापेक्षा चांगलंच आहे, की अगोदरपासूनच जर आपण जर त्याचा व्यवसायाचा जर अभ्यास करत आलोय, थोडा-थोडा का होईना, तर त्यानंतर आपल्याला म्हणजे एवढा वेळ नाही लागणार आणि आपला एवढा वेळ जे वाया जाणार आहे, जे आपल्या आयुष्यातले जे 15-20 वर्ष जे एज्युकेशनमध्ये वाया जाणार आहे, त्यानंतर पण आपल्याला पैसेच कमवायचे. एज्युकेशन करून पण पैसेच कमवायचे. एंड ऑफ द गोल काय आहे? पैसेच कमवायचे. म्हणजे आपली डिग्री कंप्लीट करून पण आपल्याला पैसेच कमवायचे आणि न करता पण पैसेच कमवायचे. ठीक आहे, आपलं एज्युकेशन पाहिजे आपल्याला, पण जेवढं आपल्याला लागतं तेवढं पाहिजे बस. या गोष्टीनं मला एवढंच वाटतं बस. अगदी करेक्ट. पण सर आता बऱ्याच लोकांचं मी बघते, समजा आता गावाकडचे लोकं आहे, कुठल्याही शहरातले बघू गावाकडचे, तर त्याला एक दर्जा दिला गेलेला आहे. म्हणजे आता समजा तुम्ही जॉब करता, भले 12,000 असेल, पण तुम्ही जॉब करता. बरोबर. पण जर तुम्ही आज हॉटेल चालवता, म्हणजे तुम्ही चहा देता, एखाद्याला नाश्ता देता, मग ते कमी दर्जाचं काम झालं सर. मग असं नाही वाटत का तुम्हाला? हो मॅडम, पण कसं असतं, जो एक एक दिवस समजा रस्त्यावरती विकणारा असतो, जो जॉब करणारा असतो, तो 12,000 वरनं 30,000 पर्यंत जातो, 50,000 पर्यंत जातो. हं. पण जो रस्त्यावर विकणारा असतो ना, ते त्याच्यापेक्षा जास्त डिग्रीवाले तो काही काळानंतर कामाला पण ठेवू शकतो. या पण गोष्टी तेवढ्याच मॅटर करतं. म्हणजे अगोदर ज्यावेळेस ऐकून घेतो, तर त्याच संयमानं ऐकून घेतो, की त्याचे स्वप्न त्यालाच माहिती असतात, की मी किती मोठा होणार आहे. त्या दृष्टीने असं लोकांकडे लक्ष न देता आपल्याच व्यवसायावरती सातत्याने लक्ष देणं हाच सर्वात म्हणजे महत्वाचा हे आहे. खूप चांगली गोष्ट आहे. कारण जनता आहे, डेफिनेटली त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या पुढे वस्तीमध्ये खूप चांगल्या गोष्टी करू शकतो. बरोबर. प्रत्येक लोक तर बोलणारच. तुम्ही काहीही करा. कारण एज्युकेशन होण्याआधीच ते विचारतात, की पुढे काय करणार? तर त्याच्यापेक्षा अगोदरच आपण सांगितलेलं बरं आहे, की बुवा तुम्हाला काय बोलायचं बोला. आम्ही आमचा व्यवसाय करत राहणार. थोडक्यात तुमचं असं म्हणणं आहे, की लोकांकडे लक्ष देऊ ना. काय गरज नाही याची. तर आता मला हे सांगा, की आता म्हणजे असं करोडपती आपण बनतोय त्याची काय माइंडसेट ठेवला तुम्ही? माइंडसेट म्हणजे आम्हाला अनुभव नव्हता, की सगळ्या गोष्टी कसं होतील आणि माइंडसेट म्हणण्यापेक्षा म्हणजे आपण हळू जे करत गेलो, त्यामध्ये शिकत गेलो आणि त्या शिकलेल्या गोष्टी आम्हाला उपयोगाला आल्या आणि जेवढं मोठं बनण्याचं माइंडसेट असतं, तर ते मॅनेजमेंट, टीमवर्क आणि सिस्टीम आणि प्रोसेस या गोष्टीला मॅटर म्हणजे या गोष्टी मोठं होण्याच्यामध्ये एकटा कोणीच मोठं नाही होऊ शकत. कोणी जर ठरवतं ना, की मी खूप मोठा एकटा होणार, नाही होणार ते. प्रॉपर त्यांच्यासोबत जोपर्यंत टीम मॅनेज करू शकत नाही, तोपर्यंत तो कधीच व्यक्ती मोठा नाही होऊ शकत. तर त्या गोष्टी आम्ही तेच पाळल्या. हळू आम्हाला लक्षात येत गेलं. आम्ही हळू वेळोवेळी त्या गोष्टी चेंजेस करत गेलो. अपडेट होत गेलं. जसं मोबाईलचं सॉफ्टवेअर 8 दिवसाला अपडेट होतं. आपण महिन्याला तर झालं होणं चांगली गोष्ट आहे ना. खूप खूप चांगलं वाक्य बोललात. अपग्रेड करणं हे खूप गरजेचं आहे. आणि मला सांगा, की आता तुम्ही 8 वर्षापूर्वी किती तास किंवा किती काम करायचात आणि आत्ता या मोमेंटला तुम्ही किती अवर्स काम करता? 8 वर्षापूर्वी मी कमी काम करत होतो. कारण ठीक आहे, काम म्हणजे वाटत तर होतं, की आपण काही ना काही करणार आहे. पण आता आता खूप जास्त काम करतोय. म्हणजे मालक बनणं एवढं सोपं नसतं. एम्प्लॉयीचं काय असतं, 8 घंट्याची त्याची ड्युटी असते किंवा 8 घंट्याचा जॉब असतो. तो करून घरी जातात आणि फॅमिलीला वेळ देतात.
पण व्यावसायिकाला हे जर व्यावसायिक जर बनायचे आणि जर तुम्हाला मालक जर बनायचे, तर कमीत कमी 15 घंटे, 12 घंटे असा तुम्हाला वेळ द्यावाच लागेल. तरच तुम्ही व्यावसायिक बनायच्या क्षेत्रामध्ये उतरा. नाहीतर तुम्हाला जर आरामात जर राहायचंय तर जॉब करा सरळ-सरळ. कारण व्यवसाय करणं हा खूप कठीण आहे. भले तुम्हाला यश मोठं मिळेल आणि खूप म्हणजे सुंदर स्वप्न असते ती त्यांनी जे म्हणजे व्यवसाय करावा. बरोबर. आणि आता सर मला हे सांगा, की बऱ्यापैकी मी बघितलेत हायवेजला किंवा नॉर्मल ठिकाणी सुद्धा, की 3 महिन्यात 3 नवीन हॉटेल्स येऊन जातात. फूड इंडस्ट्रीमध्ये एवढा चॅलेंज आहे. मग असं असताना मग का घ्यावी फ्रँचायझी? फ्रँचायझी घेण्यामागचं कारण असं आहे, की फ्रँचायझीला तुम्ही एकटे प्रत्येक गोष्टीचा सिस्टम नाही बनवू शकत. जसं फ्रँचायझीमध्ये प्रत्येक गोष्टीचा सिस्टम बनवला असतो. त्याचा एस-ओ-पी क्रिएट असते, मार्केटिंगची वेगळी टीम असते. त्यांना तुम्हाला म्हणजे मॅनेजमेंट सिस्टम असते आणि आपलं बॅकएंड सपोर्ट असतो. प्रत्येक गोष्टी म्हणजे जसं सिस्टमॅटिकली वर्क केलं जातं. जसं की एक्झाम्पल आता तुम्ही एकटे आहेत आणि तुम्ही प्रोसेस करताय का मार्केटिंग करताय, का गल्ल्यावरती बसताय, का एम्प्लॉई बघताय, का काय होतंय ते बघताय, का काय नेमकं म्हणजे बघणार कुठली गोष्टी. तर हे याच्यामुळं एक प्रोसेसली आणि एक ऑलरेडी नाव असलेल्या कंपनीसोबत जुळल्यानंतर हा बेनिफिट होऊ शकतो तुम्हाला फ्रँचायझीचा. ग्रेट. मग सर असं असतं का, की समजा आता तुमच्या फ्रँचायझीचा जर बेनिफिट एवढा चांगला आहे, तर मग असं होतं का, की मी फ्रँचायझी घेतली लगेच पैसे आले? लगेच पैसे तर कुठल्याच क्षेत्रात येत नाहीत. कारण व्यवसाय हा व्यवसायाच्या रीतीनेच चालवावा लागेल तुम्हाला. एवढं आम्ही आम्ही त्या गोष्टीची शुअरिटी देऊ शकतो, की तुम्हाला पैसे नक्की मिळणार आणि तुम्ही तुम्ही जेवढे गुंतवले त्याच्या 10 पट तुम्ही कमवणार. हे पण शुअरिटी देऊ शकतो. पण त्याच्यात तुमचा पण प्रयत्न असलं पाहिजे, की तुम्ही जे करताय तर ते सगळे 5ही इंद्रिये चालू ठेवून करणं हे महत्त्वाचं आहे. कारण फक्त एकच नाही, की फक्त तुम्ही बसणार काउंटरवरती कस्टमर येतंय, जातंय, ते आपलं-आपलं खातंय, या गोष्टी नाही चालणार. म्हणजे कंपनी तुम्हाला 99% हेल्प करेल, पण 1% तर तुमच्यात कॉन्फिडन्स तरी पाहिजे किंवा करायचं इच्छा पाहिजे. असं नाही की आता आता बरेच वेळेस असं होतंय, की वडिलाला मुलाचं लग्न करायचं असतं, ते आमची फ्रँचायझी द्या म्हणतात. मी म्हणलो असं थोडीच आहे. का बरं असं? अहो, मुलगी जर पाहिजे, तर मुलगा काय करतो हे म्हणण्यासाठी ते फ्रँचायझी घेतात आणि लग्न होईपर्यंत करतात पण व्यवस्थित. लग्न झाल्यानंतर ते ते घरीच आणि फ्रँचायझी इथंच नोकराकडंच. अरे बाप! मग या अशा गोष्टीला पण आम्ही टाळतो आणि जे जेन्युइन पॅशनेट आहेत आणि जे जेन्युइन ज्यांना फूड इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे आणि ज्यांना आमच्यासोबत जोडायचे आहेत, त्याच लोकांना आमच्याकडे म्हणजे आम्ही सोबत जॉइन करतो असं. अगदी, अगदी करेक्ट. खूप चांगला मुद्दा तुम्ही मांडला. सर आता फूड इंडस्ट्री म्हटलं, की लोकांचा प्रॉब्लेम आला आणि तुम्ही जे बिझनेसबद्दल बोलताय, तर त्याच्यामध्ये मल्टी ट्रान्झॅक्शन जसं की 99 ऑप्शन्स आहे, मेनूज आहे. आता तेवढ्या गोष्टीसाठी बेटर आलं, सगळ्या गोष्टी आल्या भरपूर म्हणजे कर्मचारी वर्ग आला. पण महाराष्ट्रात तर अशी कंडिशन आहे, की लोकांना त्या गोष्टीचा दर्जा कमी वाटतो. लोकांना प्रयत्न उचलायचा लाज वाटते. बरोबर. मग ह्याच्यावरती तुम्ही काय सोल्युशन दिलं? तेच तर आमचं युनिकनेस आहे ना. तेच तर आमचे नवीन म्हणजे त्याच गोष्टी आमच्या फ्रँचायझीमध्ये नवीन आहेत आणि यू-एस-पी पण तेच आहे. आमचे 80% काम मशीनवरती होतं. ऑटोमॅटिक मशीनवरती किचन आहे आमचं. आणि त्याच्यामध्ये कुठलंच तुम्हाला एक्सपर्टीज पर्सन लागणार नाही. ना वस्ताद लागणार नाही मराठी लँग्वेजमध्ये जर म्हणलं तर. ना शेफ लागणार नाही, ना कुक लागणार नाही. तर कुठली एक्सपर्टीज नाही लागणार. 80% काम मशीनवरती होतं. आणि त्याची आम्ही प्रॉपरली ट्रेनिंग दिली जाते तुम्हाला. नाहीत त्यांना त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे ना मिरची टाकायची आहे. क्वालिटी कंट्रोल सुद्धा म्हणजे कंटिन्यू क्वालिटी एकसारखीच राहते. क्वालिटी कंट्रोल सुद्धा आमच्याकडेच असते. कारण आम्ही एवढी सोपी एस-ओ-पी बनवली जसं की मॅगीच्या सारखं. असं मॅगीसारखं एवढी सोपी बनवली. जे कातो को लोगो लो खिला दो असं म्हणजे खूप चांगलं. एवढं सोपी बनवलंय असा विषय. ग्रेट. पण सर जसं तुम्ही म्हणता, की आता हे सोपं आहे. पण आता ऑटोमॅटिक मशीन म्हटलं तर खर्च तर असेलच. मग साधारण किती इन्व्हेस्टमेंट लागते ह्यासाठी? इन्व्हेस्टमेंट तर लागते, पण तुम्हाला आता आमच्याकडे 99 प्रॉडक्ट आहेत. जर 99 प्रॉडक्ट जर मॅन्युअली बनवायचं म्हणलं ना, तर तुम्हाला किचनमध्ये 6 ते 7 लोकं लागतील आणि तरीही तुम्ही 5 ते 7 मिनिटामध्ये कस्टमरला ऑर्डर डिलिव्हर नाही करू शकत. बरोबर. हां.
तर याचा बेनिफिट आहे की म्हणजे तुम्हाला मशीन्स जे आहेत ना, मशीन्सवरती जे ऑपरेटिंग आहे इझी होते, क्वालिटी एकसारखी राहते आणि तुम्ही टायमिंग लावून तुम्ही 4 ते 5 मिनिटामध्ये ऑर्डर सर्व्ह करू शकता. आणि याचं कॉस्टिंग थोडंसं जास्त येतं पण आणि आता बघा दुसऱ्या प्रत्येक सेक्टरला वेगळ्या वस्ताद लागतो. तर त्याची वेगळी कॉस्टिंग लागते म्हणजे पगार वेगळी लागते. जसं आता साउथ इंडियन आहे तर 30,000 ते 35,000 त्याला पगार लागते. आणि जसं आपलं कॉन्टिनेंटल आहे पिझ्झा बर्गर त्याला 25,000 ते 30,000 म्हणजे 70,000-80,000 रुपये तुम्ही फक्त वस्तादची पगार घालताय. मग महिन्याला घालण्यापेक्षा तुम्ही मशीनमध्ये एकदाच इन्व्हेस्टमेंट करा. तुम्हाला तो खर्च वाचेल. बरोबर. क्वालिटीचा एकसारखीच राहील आणि तो वस्ताद आज आहे, उद्या काम सोडून जाईल किंवा तो बिमार आहे, तो दुसरा बोलवलेला त्याला त्याची टेस्ट येत नाही. या गोष्टी नाहीत त्याला आपले. अगदी खरं. आमच्या गोष्टी सगळं आहेत एकदम मशीनवरती सेम टेस्ट असणार, बनवा आणि कस्टमरला इमिडिएट खाऊ घाला. करेक्ट. मग सर आता जसं मी खूप चांगल्या कंपनीजमध्ये बघितले वेंडिंग मशीन्स वगैरे असतात. बट मी असं ऑब्झर्व्ह केले की त्याच्यामध्ये काही मेंटेनन्स असंच नसतो. हो. मग तुमच्या मशीन्स कशा आहेत? मेंटेनन्स फ्री आहे का त्याला मेंटेनन्स खूप लागतो? माणसाला मेंटेनन्स आहे मॅडम, ते तर मशीन आहे असणारच ना. मेंटेनन्स म्हणजे वॉरंटी पिरियडमध्ये जेवढे 2 वर्षाची वॉरंटी असते ना, तर त्याच्यामध्ये जर काही जर इश्यू येतोय, तर इव्हन 48 अवर्समध्ये आम्ही रिझॉल्व्ह करतो. कारण ज्या कंपनीकडनं आम्ही डेव्हलप करून घेतलंय, त्यांच्या पॅन इंडियामध्ये 7,000 प्लस इंजिनिअर्स आहेत आणि ते तुम्हाला इमिडिएट 48 अवर्समध्ये आम्ही तुम्हाला त्यांची सर्व्हिस मिळवून देतो. असंच. अच्छा. अरे, खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे फूड बिझनेस मधला पहिला चॅलेंज आहे लोकं हो. आणि तो तुम्ही पूर्णपणे सॉल्व्ह केला. येस. तर सेम मला आता सांगा, की समजा इन्व्हेस्टमेंट आपण करायची ठरवली, फ्रँचायझी घेतली समजा. तर एक पर्सन म्हणून समजा आता मी हाऊसवाईफ आहे. माझे घरातले नोकरी करतात. मी घेतली तुमची फ्रँचायझी. साधारण किती टाईम लागतो? जे इन्व्हेस्टमेंट केली ते वापसायला किती टाईम लागतो? काय मॉडेल असतं? साधारणतः 12 ते 15 महिने लागतात. कारण आपला कॉन्सेप्ट असा आहे, की सकाळी 7 वाजल्यापासून ना रात्री 10 वाजेपर्यंत चालणारे प्रॉडक्ट्स आहेत. जसे की सकाळी इडली, डोसा, उत्तप्पा, वडा हे चालतं. दुपारून पिझ्झा, बर्गर, सँडविच, मोमोज, मॉकटेल, शेक्स, ह्या कोल्ड कॉफी हे सगळे आयटम आहेत. म्हणजे टोटल 99 आयटम आहेत आपलं. त्याच्यामुळेच आमचं म्हणजे ब्रँडचं नाव आहे 99 टेस्टी. ग्रेट. खूप चांगली गोष्ट आहे. बघा फ्रँचायझी देणारे खूप आहे. जसं की 50,000 पासून पण फ्रँचायझीज मिळतात आणि फार अगदी जास्त पण आहेत. पण जर तुमच्या कॉस्टचा जर विचार केला, ही सामान्य व्यक्ती म्हणून, ठीक आहे. बरोबर. तिथं 10 लॅक्स वरती जाते. कॉस्ट तर खूप मोठी. मग ठीक आहे, मशीन हा एक पार्ट झाला, पण शेवटी कस्टमरचं काय? कस्टमरचं म्हणजे तुम्हाला एक वेळा इन्व्हेस्ट करायचे. तुम्हाला महिन्याला 60,000-70,000 पगार वाचणार आहे, जे नोकरांची द्यायची. तुम्हाला डिपेंडन्सी नाही राहणार. तुम्हाला यामध्ये क्वालिटी एक सर्व्हिस मिळेल आणि तुम्ही त्याचे मालक ॲक्युरेट असताल, की आता बटन दाबलं ना, तर लगेच निघेल. नोकर काय म्हणेल, "जा ते आण जा. मला आता करायची इच्छा नाही." राहिली तुमची नोकरी म्हणे. बरोबर, पण मशीन नाही म्हणणार ना. एक्झॅक्टली. दाबा बटन, काढा आणि विका. म्हणजे थोडक्यात माणसांची डिपेंडन्सी हटके आहे. डिपेंडन्सी म्हणजे 80% म्हणजे सुरुवातीच्या 6 महिन्यामध्ये जे 80% रेस्टॉरंट आणि फूड इंडस्ट्री बंद होतात. हं. त्यामागचं कारणच हे आहे आणि त्याचेच आम्ही क्रांती आणलेली आहे फूड इंडस्ट्रीमध्ये. ग्रेट. नाही खूप छान काम करताय सर तुम्ही आणि त्याच्यामुळेच. सर कसं आहे ना, बरेच लोकं फ्रँचायझीसाठी खूप कमिटमेंट देतात. पण काही फुलफिल नाही करत. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? फ्रँचायझी तुम्ही त्या जी फ्रँचायझी घेताय त्याच्या मागचं बॅकग्राऊंड चेक करणं खूप महत्त्वाचं आहे, की फ्रँचायझी किती वर्ष झालं काम करते, फ्रँचायझी किती आउटलेट्स आहेत आणि फ्रँचायझीचा सपोर्ट काय आहे आणि फ्रँचायझी वर्किंग काय करते आणि फ्रँचायझीचे प्रॉडक्ट काय आहे. बरं. आता बरेच असं आहेत, की चहाची फ्रँचायझी हे म्हणजे एक दोघांनी घेतली, एक दोघांनी ब्रँड चालू केले, तर त्याच्यावरती बघताय, की किती 100 ब्रँड चालू आहे. 100 लोकं तेच करताय. अहो, ॲक्चुअलीमध्ये जर विचार केला ना, चहाच्या फ्रँचायझीमध्ये आर-ओ-आय नाही निघत. बरं. ₹10-10 ची चहा विकून तुम्ही कॅल्क्युलेशन करून मला सांगा, की दिवसभराचा जो मेंटेनन्स असतो साधारणतः आता कुठलंही जर दुकान घेतलं तर 25,000 ते 30,000 रेंट असणार. 2-3 कामगार असणार. त्यांचे त्यांचे 25,000 ते 30,000 तर त्या हिशोबाने जर तुम्ही कॅल्क्युलेशन जर करताय,
तर तुम्हाला चहा विकून या ROI नाही निघत. आणि चहाची जर तुम्ही फ्रँचायझी घेताय, मोठे मोठे स्वप्न बघताय, की मी दिवसाला 20,000 कमवून 50,000 कमवून, नाही शक्य आहे ती. कारण ₹10 विकून तुम्ही 50,000 कमवणं शक्य नाही. प्रॅक्टिकल प्रॅक्टिकली शक्य नाही. तुम्हाला दाखवतील ते भरपूर काही. भरपूर गर्दी आणतील, दाखवतील आणि त्या पद्धतीने विकतील. पण व्हिडिओ असतात. हां, ते शक्य नाहीये. त्या गोष्टीमुळेच तर बरेच ते लोकं फसतात आणि बरेच घेतात पण आणि पुन्हा बंद होतात. अच्छा, त्या का? हां. म्हणजे त्यांना गरजच नाही. त्यांना काय, त्यांना आता एक जर विकला तर आपणाला जर जेवढे भेटतील तेवढे घेता येते. आज एक छोटंसं चालू करतोय आणि त्याचे लगेच फ्रँचायझी वाटायला चालू करतोय. त्या जे लोकांकडून 1-2 लाख रुपये फ्रँचायझी फीस घेणे. पुन्हा लोकं काय करतील ते त्यांना पण नाही माहिती. असा विषय. हां. प्रॉपरली त्याचं सिस्टम पाहिजे, सपोर्ट पाहिजे. एक त्यांना जेवढेही फ्रँचायझी आहेत त्यांना रिलेशन मॅनेजर असाइन पाहिजे. तिथे व्हिजिट झाली पाहिजे. त्यांचं फूड प्रोसेसिंग कसं आहे पाहिजे, माहिती पाहिजे. त्यांच्या किचनमधला सीसीटीव्ही आपल्याकडे बॅकएंडला कनेक्ट पाहिजे. त्याला मॉनिटरिंग आपल्यापासून झाली पाहिजे. या गोष्टी बरेच मॅटर करतात. अच्छा, की ही सगळं आपण करतो. हो. त्यामुळं फेल्युअरचे चान्सेस हे फारच कमी आहेत. जसं की आता वेळोवेळी ऑफर चेंज करणं. आता एकच प्रॉडक्ट आहे, तर तुम्ही काय ऑफर चेंज करणार? हां. किती ऑफर देणार आहे? किती ऑफर आहेत? आणि चहा एक अशी कॉमन गोष्ट आहे, की प्रत्येकाच्या घरी 2-3 वेळेस तर बनतेच. बरोबर. तरी एवढे कसं काय ब्रँड होतायत? ते काही नाही, फक्त फ्लो आहे. बरेच जस्ट जेवढे ओपन होतात त्याचे 80% बंद पण होतात. लोकांना फक्त ओपन झालेले व्हिडिओ दिसतात, बंद झालेले व्हिडिओ कोण नाही टाकत. कारण तो अगोदरच म्हणजे नाराज झालेला असतो, असा विषय आहे. बाकी काही नाही. बरोबर. तर मग आता मला सांगा, आता तुम्ही जे 99 ऑप्शन्स दिले आहेत, ऑब्व्हियसली 99 ऑप्शन म्हणजे ते मेंटेन करणं डिफिकल्ट आहे. मशीन्स तर खूप चांगला पर्याय मला खूप खूप आवडला. तर मग आता ही सगळे ऑप्शन्स अवेलेबल करून देताना किंवा ह्या मशीन्स किंवा तुम्ही जे रिसर्च केले 8 वर्षांमध्ये, तर याच्यामध्ये डाउन पॅच आपण जो म्हणतो, तर त्याच्यामधून काय डाउन पॅच आले किंवा काय अप डाउन्स आले, त्याच्यातून तुम्ही काय लर्निंग घेतलं? हो. म्हणजे आम्ही अगोदर सुरुवातीला पाणीपुरीपासून केली होती. बरं. मी हे तुम्हाला जे मागे आता उदाहरण दिलं चहाचं, की ROI नाही निघत. आम्ही पण पाणीपुरीचं दुकानात केलं होतं. बरं. कस्टमर भरपूर यायचे, पण संध्याकाळी ₹200 उरायचे. कारण 15-20 रुपयाची पाणीपुरी किती विकणार आणि मेंटेनन्स जर काढलं सर्व, तर संध्याकाळी ₹200 उरायचे. मग मालिक आमची पगार कुठं जाणार? आमची पगार कुठून निघणार? तर ह्या गोष्टी आहेत. करेक्ट. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की प्रॉफिटेबल मॉडेल असावं. आर-वाय निघणं हा जो मॉडेल असतो ना, तर आता मला जसं की फूड इंडस्ट्रीमध्ये बघताय तुम्ही, की Starbucks एवढा फेमस का झाला? म्हणजे वर्ल्ड वाईड का काम करतोय? KFC का वर्ल्ड वाईड काम करतोय? बर्गर किंग का काम करतोय? ठीक आहे. तर याचे आर-वाय वाले प्रोडक्ट्स आहेत आणि त्यांची कॉस्टिंग पण तशीच आहे. तर त्याच्यामुळे ते सक्सेसफुल आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रॉडक्ट्स आर-वाय वाले इम्पोर्टंट आहेत. जसे की तुम्ही एकच प्रॉडक्ट घेऊन जर त्याचं हे करताय तर नाही शक्य आहे ते. त्याच्यामध्ये काही प्रॉडक्ट्स जे असतात ते हिरो प्रॉडक्ट्स बनवण्यासाठी त्याच्यात प्रॉफिट कमी ठेवा तुम्ही, हरकत नाही. पण बाकी जे प्रॉडक्ट्स आहेत तर ते त्याच्यामधनं आर-वाय गेली पाहिजे. आता आमची इडलीचं समजा, तर इडली आम्ही ₹20-25 ला विकतो. तर ती हिरो प्रॉडक्ट आहे. त्याच्यामध्ये प्रॉफिट जास्त नाहीये. पण पिझ्झा, बर्गरमध्ये 60%, 70%, 80% प्रॉफिट असतं. बरं. त्याच्यामुळे आर-वाय निघतो. 2-3 पिझ्झा विकला ना ₹400-500 कस्टमर होतं. आणि तुम्हाला ₹10 ची चहा किती विकावं लागतो ₹500 वरनं? करेक्ट, करेक्ट. असा विषय. म्हणजे थोडक्यात एखादी फॅमिली जर आली, तर प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे तुमच्या फ्रँचायझीमध्ये तुम्हाला अवेलेबल करून देता येतं हो. आणि त्याच्याने आर-ओ-आय पण हां, म्हणजे एखादे 2 लोकं जर आले तर ₹500-600 बिल होतं त्यांचं. आणि चहाच्या आउटलेटमध्ये जर 2 लोक आले तर ₹20 होतं. त्याच्यात दुधाचे वगैरे काढले तर ₹18 खर्च होतो. ₹2 किती गोळा करणार आपण दिवसभरात? अगदी करेक्ट. आणि मी हे पण बघितलंय सर, की तुमचे ज्या काही फ्रँचायझीज ओपन झाल्यात तर त्याच्यामध्ये पण डिफरन्स आहे. म्हणजे काही एकदम रिच आहे, मग काही एकदम नॉर्मल आहे. मग हे असं का? मॅडम, आमच्या ब्रँडवरती लोकांनी 50-50 लाख रुपये टाकून ट्रस्ट केलेले. म्हणजे असे काही आउटलेट्स आहेत आमचे राजस्थानमध्ये किंवा आमचे UPमध्ये, पंजाबमध्ये असे काही गुजरातमध्ये असे काही आउटलेट्स आहेत, जी की तिथं लोकांनी म्हणजे आम्हाला प्रोत्साहन दिले. महाराष्ट्रापेक्षा जास्त आम्हाला बाहेर डिमांड मिळाले.
ते म्हणतात ना, आपल्या आपल्या ठिकाणी जास्त नाही. व्हॅल्यू मिळत नाही. आता आम्ही लास्ट टाइम कॅनडाला पण ओपन केलेलं आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये पण बुकिंग झाली आमची. अरे तर म्हणजे आम्ही आउट ऑफ इंडिया पण पोहोचलोय आता असं. खूप चांगले. हां. आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण एखाद्याला जर समजावायचा प्रयत्न करतोय, तर ते आपल्या जोपर्यंत आपला कुठेतरी यश दिसतोय, त्यावेळेसच ते एक्सेप्ट करतात. त्याच्या अगोदर त्यांना प्लॅनवरती किंवा मोटिव्हेशनवरती ते नाही लक्ष देत त्यांना. त्यांना वाटतं की हे काय करणार, याच्याने काय होणार असं असतं. आपल्या समोर आकाश सर जे आज उदाहरण ठेवतात की फॉरेनला सुद्धा त्यांच्या फ्रँचायझी आता लवकरच ओपन होणार आहे. ही फार मोठी गोष्ट आहे आणि याच्यामध्ये जेवढं मी आता तुमच्याशी बोलले, सिस्टीम्स, ऑपरेशन्स आणि त्याचा मेंटेनन्स जी तुमची टीम घेते, ह्याचा खूप मोठा चांगला रोल आहे. आणि मला तर असं वाटतं की 8 वर्षांमध्ये कदाचित तुम्ही या गोष्टी खूप बेटर वेने शिकेल. हो, 100% की समजा एखादा ग्रॅज्युएट आहे, त्याने डिग्री केली, समजा एखादा इंजिनियर आहे, ठीक आहे. तुम्हाला पण माहिती आहे की पूर्ण महाराष्ट्रभर इंजिनिअरिंग कॉलेजेस ढिगभर आहेत. पण आज इंजिनियर्सला जॉब नाहीये. मग हे बेरोजगार इंजिनियर काय करतात? प्रयत्न करतात 1 वर्ष, 2 वर्ष आणि गावाला जाऊन शेती करतात. बरोबर. पण मग अशा एखाद्या इंजिनियरला जर आपण म्हटलो की बाबा तू पुढची फ्रँचायझी घे, तर त्याला त्याचा दर्जा कमी वाटतो. अशा एखाद्याला जर उद्योजक व्हायचं असेल, तर त्याला तुम्ही काय सल्ला द्याल? उद्योजक होण्यासाठी त्यांनी आता अर्धा आयुष्य तर त्याने शिक्षण एज्युकेशनमध्ये घालवले. कुठल्याही एका सेक्टरमध्येच त्यांना काम करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता जेवढं घालवलंय ते घालवले. पण ज्या काही व्यवसायामध्ये जे करतायत त्यांनी, पण त्याच्यामध्ये त्यांनी सातत्यानं करत राहिल्यानंतरच त्यांना त्या गोष्टीमधले एक्सपिरियन्स भेटेल आणि सातत्य एक खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही डिग्री मिळवायला 18, 20, 22 वर्ष घालता. पण व्यवसायाला 5 वर्ष तर किमान द्यावं लागेल तुम्हाला आणि ते पण सातत्याने आणि 12 ते 15 तास रोज द्यावं लागेल. म्हणजे आणखीन त्यांच्या आयुष्यामध्ये शिकणं आहेच. हं. खूप चांगली. म्हणजे थोडक्यात काय आहे, की मेहनत ही टाकावीच लागेल हां. आणि सोबत जर फ्रँचायझी असेल तर तुम्हाला ते अप-डाउन्स येणार नाही का? कारण तुमचा अनुभव त्याच्यामध्ये असतो. बरोबर. तर या 2 गोष्टींमुळे थोडंसं ते सक्सेस पटकन होऊ शकतं. आता मला अजून एक प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे, की जनरली फॅमिलीचं जे वातावरण असतं, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे तुम्हाला तुमच्या फॅमिली किती सपोर्ट केलं किंवा बिझनेसमध्ये कितपत फॅमिली सपोर्ट करू शकते? महाराष्ट्रीयन फॅमिलीबद्दल बोलायचं झालं. महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये म्हणण्यापेक्षा इंडियन लोकांचं माइंडसेट नाहीये त्या गोष्टीला भितात आणि महाराष्ट्रामधले तर 100% भितात. म्हणजे आपल्या मुलानं व्यवसाय करावं. कारण बरेच मी ज्यावेळेस व्यवसायामध्ये माझा ज्यावेळेस लॉस झाला, त्यावेळेस लोकांची रांग लागली होती घरला, माझ्या घराकडे, जी की पैशांसाठी. वाह! हां, मग असं या फेजमध्ये माझं बघितल्यानंतर आमच्या गल्लीतले सगळ्यांनी ठरवलं, व्यवसाय अजिबात करायचा नाही. अरे बापरे! हां, हां. मग ह्या गोष्टी पण होतात. व्यवसाय हा सोपी गोष्ट नाहीये. अप अँड डाऊन खूप मोठे येतात. त्या गोष्टी फेस करण्याची आई-वडिलांना वाटत नाही, की आम्ही रिस्क घ्यायला लावावं त्यांना आमच्या मुलाला. ते म्हणजे सेफ्टी वे बघतात आणि त्यांना जॉबकडेच ढकलण्याचा प्रयत्न करतात असा विषय. पण व्यवसायामध्ये ज्यावेळेस तू जाण्याचा प्रयत्न करतो त्याला तो पुन्हा जॉबमध्ये नाही जात. बरोबर. पुन्हा नाही जात. कारण त्याला ती सवय लागलेली असते. कारण त्याला माहिती असतं की व्यवसाय हा म्हणजे माझ्या स्वप्नाला पूर्ण करणारा विषय आहे आणि जॉब हा माझ्या जीवनाला पूर्ण करणारा विषय. काय डिफरन्स असतो आज जर आपण बोललो आत्ताच्या सध्याच्या सिच्युएशनमध्ये, तर ॲट द एज ऑफ 30 तुम्ही काय डिफरन्स तयार केलाय? म्हणजे जे आता समजा एखादा मुलगा आहे 22 किंवा 23 एजपर्यंत त्याचं शाळा पूर्ण होते, कॉलेज. मग तो जॉब करतो, 6-7 वर्ष कमवतो, त्याच्याकडे एखादी कार असते. काय डिफरन्स क्रिएट केला ते? तुमच्याकडे असं काय? म्हणजे आपण केली विचारते मी. कार असते मॅडम, पण 1,00,000 डाउन पेमेंट केलेली कार असते, हे माहीत असावं तुम्हाला आणि जॉब करणाऱ्याची. हां, ओके. हां. कारण ते कशामुळं घेतो, की मी जॉब करतोय हे दाखवण्यासाठी घेतोय. पण ॲक्चुअली म्हणजे इंग्रज माइंडसेटच आहे तसं. म्हणजे दिखाव्यामध्ये खूप जातात. तर मला वाटतं, की जॉबपेक्षा ठीक आहे जॉब करताय, जॉब नका सोडू लगेच. पण जॉब करत साइड वेनी काहीतरी चालू करा. ज्यावेळेस तुम्हाला वाटते, की हां, याच्यामध्ये मी पूर्ण वेळ देऊ शकतो आणि याच्यामधनं मला तेवढं उत्पन्न होतंय, त्यावेळेस तुम्ही जॉब सोडू शकता.
तर तुमच्या लाईफला पण रिस्की नका घालवू. लाईफला म्हणजे तुमच्या जीवनाला पण रिस्कमध्ये नका अडकवू, जर तुम्ही रिस्क नाही घेऊ शकत. आम्ही तर ऑलवेज रिस्क घेणारे होतो. मग आम्ही कसं आहे, आम्ही आम्ही अप अँड डाऊनचे विचारच नाही केला. आणि ज्यावेळेस आम्हाला एवढा मोठा त्रास, लॉस झाला, तरी आम्ही हरलो नाही. खूप संकटं बघितलेत, खूप. आणि खूप बघावंच लागतं. हां, एवढं मोठ्या लेव्हलला जाण्यासाठी खूप संकटं बघितल्यानंतरच मोठी लेव्हल म्हणजे रस्ता दिसतो असा विषय. त्याच्या अगोदर नाही दिसत. सर, उद्योजक बनण्यासाठी 5 सवयी कोणत्या? सर्वात महत्त्वाची गोष्ट टीम बनवणे, रिलेशन चांगलं बनवणे, सातत्याने एकाच गोष्टीवरती फोकस्ड राहणे आणि जे तुम्ही करताय त्याच्यामध्ये वेळोवेळी अपग्रेड करणे म्हणजे अपडेट करणे. जर एखाद्या गोष्टीची चूक होते, तर ते बघू पुन्हा असं म्हणण्यापेक्षा इमिडिएट त्या गोष्टीला चेंज करू शकता, करा. कारण सातत्य आणि चेंज करणं हे निसर्गाचा नियम आहे. आपण कोण आहे? आपणाला वेळेनुसार प्रत्येक ज्या गोष्टी आपल्याला चुकताय त्या वेळोवेळी चेंज केलं पाहिजे. गुड. म्हणजे ह्या 5 गोष्टी आपण ॲज अ उद्योजक म्हणून केल्या हो, पाहिजे. हो. सर, आता एवढ्या कमी एजमध्ये सक्सेसफुल होणं इतकं सोपं नाही आहे. काय सॅक्रिफाईस केलं एवढ्या वर्ष? सॅक्रिफाईस म्हणजे 12 घंटे, 15 घंटे काम केले. एकांतात कोण्यामध्ये जाऊन एकटंच रडले. बऱ्याच गोष्टी म्हणजे अ, कुठं फिरलं नाही. काही नवीन गोष्टी बघितल्या नाही. जे IASची जी करतात तयारी, त्यापेक्षा किती तर पटीनं कठीण तयारी असते लाईफची, जे की व्यवसायामधून सक्सेस मिळण्याची असते. तर संकटे खूप बघितले, त्याच्यामुळं सॅक्रिफाईसला मला माझ्याकडे शब्दच नाहीये. कारण एक मला वाटतं, की मी आता एक बुक भरू शकते. माझे सॅक्रिफाईस जर मी लिहायला चालू केलं तर. एवढे सॅक्रिफाईस आहेत म्हणजे घरच्यांना वेळ न देणं, अ, पुन्हा स्वतःसाठी वेळ न देणं, चांगलं मिळून न खाणं, बरेच गोष्टी आहेत. झोप न घेणं, सतत त्या गोष्टीवरती विचार करणं, त्या गोष्टीसाठी मेहनत करणं. बस हेच आहे. आता याच्या पलीकडे तर काय आहे. सर, रिसेंटली ना मी गावाला चालले होते काही कामासाठी, की मला ना एक फ्रँचायझी दिसली वडापावची. आता मी नाव नाही घेणार, पण ही घडलेली गोष्ट आहे 2 महिन्यापूर्वी. तिथं मी, माझी फॅमिली आणि 2 जण गेलो. लिटरली तिथे लेडीज वॉशरूम नव्हतं आणि जेंट्स वॉशरूमच्या ना वरती सुद्धा जेंट्स असं लिहिलं नव्हतं. तर ऑब्व्हियसली फॅमिली म्हटल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी खूप मॅटर करतात. हो, ऑब्व्हियसली. आम्ही दोघं पण त्या ओनरकडे गेलो. त्यांना सांगितलं, की आम्हाला जेवण नको तुमचं. नाही. तर मग वॉशरूम नाही. हां, पण तुमचं वॉशरूम आम्हाला नाही होऊ शकत. तिथं तुम्ही एवढे मोठे फ्रँचायझी चालवता, ते नाव बघून आम्ही थांबलो बघ. आणि तुमच्याकडे साधं वॉशरूम नसा. आम्ही ते लिटरली जेवण सोडून निघून आलो. कारण आपण इतका अनकम्फर्टेबली नाही हे करू शकत. करेक्ट. तर महाराष्ट्रातल्या फ्रँचायझीज मी अशा वेळी बघितल्या. हो, अच्छा. नाही, हा खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण महिलांना या गोष्टी राहणं गरजेचं आहे आणि ह्या साफसुथऱ्या असल्या पाहिजे. कारण ग्राहक हा देवता असतो आणि अगोदर त्यांचं माइंडसेट हे आपल्यावरती खुश होण्यासाठी त्यांना सुखसुविधा देणं हे पहिलं कर्तव्य आहे, जे फ्रँचायझी ओनरचं. तर आम्ही महिलांना तर फर्स्ट प्रायोरिटी आहे. तर त्यांना ह्या गोष्टी चुकीच्या केलेल्या आहेत आणि आमच्या फ्रँचायझीमध्ये ह्या गोष्टी एकदम क्लीन वे क्लीन वे असतात आणि एकदम महिलांना त्या पद्धतीनंच इन्व्हाईट केलं जातं, जे की ते त्यांना वाटतं, की आपल्या घरीच आपण. म्हणजे फ्रँचायझीमध्ये नाही जात, की आम्ही आपल्या घरीच आहे. हां, एवढं म्हणजे फ्रेंडली रिलेट केलं जातं. त्यांना ज्या गोष्टी आहेत म्हणा, वॉशरूम म्हणा किंवा बाकी खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहेत, तर त्यांना मग सगळ्या गोष्टी विचारतात. स्वतःहून जाऊन विचारतात. आग्रहाने विचारतात, "काय हवंय तुम्हाला? काय पाहिजे तुम्हाला? तुम्हाला हे देऊ का? तुम्हाला हे आवडतंय का? हे हे ट्राय करून बघा." ह्या अशा गोष्टी खूप मॅटर करतात. हो. खूप मॅटर करलं. बऱ्याच फ्रँचायझीजमध्ये मी बघितले बेसिन कुठल्या कुठे असतात आणि ते इतके खराब असतात, की असं वाटतं, की हातच नाही धुतलेला पारा. तर मग हे जे इंडियन जे स्टँडर्ड्स आहे प्रत्येक हॉटेलला अप्लाय होतात.
तर हे स्टँडर्ड प्रत्येक फ्रँचायझी ओनर फॉलो करतो का? अदर ब्रँडचे मी नाही सांगू शकत, पण आम्ही करतो. आम्ही 100% करतो. अदर ब्रँड फक्त पैशांकडे किंवा अदर जे ओनर आहे ते फक्त पैशांकडे आणि विक्रीकडे लक्ष देतो, पण हे चुकीचं आहे. ॲम्बियन्स सोबत वॉशरूम, क्लिनिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त म्हणजे मधलं इंटेरियरच चांगलं राहणं महत्त्वाचं नाही. बाहेरचं म्हणजे वॉशरूम म्हणा किंवा बेसिन म्हणा, या गोष्टी क्लीन राहणं महत्त्वाचं आहे. कारण कस्टमर हे बाहेरूनच आतमध्ये येतो. आतमधून बाहेर जात नाही. तर त्यामुळं बाहेरच्या गोष्टी व्यवस्थित राहणे खूप चांगले गरजेचे आहे. ओके. सो फ्रँचायझी बिझनेसबद्दल मी हे पण बोलेल सर, की बऱ्यापैकी असं होतं खूप वेळा, की तुम्ही ठीक आहे दिली फ्रँचायझी, बरं. सगळं काही सेट झालं, कॅश फ्लो सुरू झाला, पण मग त्या बंद का पडतात? रिझन आहेत ना बंद पडण्याच्या. जो प्रत्येकाचे रिझन वेगळे-वेगळे असतात. आता रिझन जसं तुम्हाला म्हणलं मी आर-वाय नाही निघत. प्रोडक्ट एकच आहे आणि ते पण प्रोडक्ट ₹10-15 विकताय तुम्ही आणि त्याच्यामध्ये एवढं मोठं रेंट आहे, 2-3 कामगार आहेत. ते चालूच नाही शकत. ते खिशातले पैसे काढून किती दिवस चालवणार ते? ओनर किती दिवस चालवणार? त्यांना तर पहिलं अगोदर असं दाखवलं जातं, की लोकं एवढे मोठे आले, एवढे लोकं चहा पितात, त्याचे व्हिडिओ पाठव का? त्यानंतर ग्रँड ओपनिंग ग्रॅस ओपनिंग दाखवतं. पण आर-वाय हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे फ्रँचायझी मॉडेल्स फेल होण्याचं. आणि दुसरं आहे, की प्रोडक्ट्स जे आहेत, की कुण्या वेळेला चालतात आणि कुण्या एज ग्रुपला चालतं. म्हणजे तो ब्रँड कुण्या-कुण्या एज ग्रुपला टार्गेट करतो हे महत्त्वाचं आहे. आता बरेचसे बघा, आता आमच्याकडे प्रॉडक्ट्स असे आहेत, की आम्ही लहान लेकरांचे म्हणजे किड्सला बी टार्गेट करतो, त्यांच्या एजला बी, यंग जनरेशनला बी, 40 प्लस वाल्यांना बी, ओल्ड एजला बी. ग्रेट. म्हणजे आमच्याकडे साउथ इंडियन पण प्रॉडक्ट आहेत. ते 40-45 एजच्या नंतरचे पिझ्झा, बर्गर नाही खात. नाईस. हां. आणि मग त्यांच्यासाठी आम्ही साउथ इंडियन चालू केलं आणि त्याचे बेनिफिट एक कसं आहे, की सकाळी 7 वाजल्यापासून चालतं. आणि जे यंग जनरेशन आणि लेकरं आहेत, लहान मुलं आहेत, त्यांच्यासाठी पिझ्झा, बर्गर, सँडविच, मोमोज बाकी आयटम आहेत. हां, म्हणजे दिवसभर एक तर म्हणजे 12 तास चालणारा प्रॉडक्ट्स असलं पाहिजे. दुसरी गोष्ट आर-वाय निघाले पाहिजे प्रॉडक्टमधून आणि तिसरी गोष्ट म्हणजे डिपेंडन्सी आणि मेंटेनन्स. ह्या गोष्टी फ्रँचायझीमध्ये कव्हर करणाऱ्या पाहिजेत. त्यावेळेसच फ्रँचायझी चालू शकतात. त्यावेळेसच फ्रँचायझी ओनर आर-वाय म्हणजे पैसे कमवू शकतो. शकतात. हां, बरोबर. कारण प्रत्येकजण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करतो, बरोबर. तर त्याच्यामधून इन्कम तर पाहिजे. हो, आणि इन्कमसाठी जसं तुम्ही आर-ओ-आय म्हटलात, तर त्या केसमध्ये प्रॉडक्टची प्राईस ॲटलीस्ट तेवढी तरी पाहिजे इतकी कसं नाही की. आणि त्यासाठी मला हा मुद्दा तुमचा खूप आवडला, की फॅमिलीमध्ये सगळे कव्हर होते हा विचार तुम्ही केलाय. बऱ्याच वेळा मी हे ऑब्झर्व्ह केलंय, की काही ठिकाणी फक्त काही लोकांसाठीच गोष्टी असतात. बरोबर. समजा आता चहा आहे, तर चहा सगळ्यांना आता काही-काही असतात, की नाही मी चहा कधीच नाही पित. बरोबर. सो मग मी थांबेल फक्त हा एक वेळेसाठी. त्याच गोष्टी म्हणजे आमच्याकडं प्रत्येक कस्टमरची डिमांड फुलफिल केली जाते. राइट. हां, आणि एवढे प्रॉडक्ट असल्यामुळं असं असा एखादी प्रॉडक्ट निघणारच नाही, की हे आहे का नाही म्हणण्यासारखं. सगळेच प्रॉडक्ट आहेत. हां. म्हणजे तू 99चा मीच एवढा छान आहे प्रोडक्ट्स, की ज्याच्यामधून सगळ्या फॅमिलीला प्रॉपर होईल अशा पद्धतीच्या त्या सगळ्या गोष्टी. आणि जसं की मी थोड्या वेळापूर्वी तुमच्याशी डिस्कस केलं. मग असं का आहे सर, की महाराष्ट्रामधले लोकं जास्त प्रेफरन्स का नाही देत? बाहेरचे लोकं का देतात? म्हणजे आपण जिथं जन्मलो, जिथं मोठे झालो, ते लोकं आपल्या गोष्टींना प्राधान्य देत नाही. आणि जे लोकं आपल्याला कधी ओळखत नाही, तेवढा विश्वास ठेवतात आज. असं तफावत का रे? जसं आहे, जसं आहे संघर्ष किंवा काहीतरी गोष्टी करते वेळेस नातेवाईक म्हणतात ना आपले, "तुझ्यानं काही नाही होणार, तुला जमणार नाही." तसंच आपले जेवढे जवळचे लोक आहेत किंवा आपल्या आपल्या जिल्ह्यातले, आपल्या राज्यातले ज्यांनी ओळखतात, तिथून सुरुवात झालेली असते. आणि ते असं वाटतं की आपण अरे हे तर कंपनी महाराष्ट्रातलीच आहे, मराठीच आहे माणूस, म्हणून त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी त्याचे तो नाही करू शकत. नाही तिकडली गुजरातची फ्रँचायझी आहे ना, ती कंपनी लई भारी आहे, असं म्हणतात महाराष्ट्रामध्ये. अहो तसंच आता मी तुम्हाला ते सांगतोय. आता माझी पंजाबमध्ये, यूपीमध्ये, बिहारमध्ये एवढी डिमांड आहे. विचारू नका. गुजरातमध्ये
खूप लोकांचे रिस्पॉन्स आहे आणि तिकडून मला खूप लोक म्हणजे आता आमचेच तिकडे जवळपास 60-70 आउटलेट्स आहे. ग्रेट. हां. मग असं का होतं? म्हणजे त्या लोकांना का आवडते? त्या लोकांना का नाही आवडत? ठीक आहे, इथला बेस आहे, रिलेटिव्हज आहे, बरोबर. तो एक अलग पार्ट आला. बट तुमची गोष्ट एवढी चांगली असताना पण ह्या व्यतिरिक्त बिझनेस वाईज काय चॅलेंजेस आहेत? जसं आता मी तुम्हाला एक कपड्याच्या कंपनीचं उदाहरण देतो. आदित्य बिर्ला कंपनी एवढी मोठी आहे आणि त्यांना नाविलाजानं पीटर इंग्लंड हे नाव ठेवून भारतात विकावं लागलं. काय सांगता? हां. म्हणजे आदित्य बिर्लाची कंपनी आहे जे पीटर इंग्लंड आहे. फक्त लोकं त्या नावाला बघून घेतायत, की बाहेर देशाची कंपनी आहे म्हणून. त्यांना आजपर्यंत माहिती नाही, की पीटर इंग्लंड कंपनी ही भारतातल्याच मालकाची आहे. काय सांगता? हां, हे लॉजिक आहे आणि हे लोकांचं आपल्या इथलं माइंडसेट आहे. मी महाराष्ट्रातला, तर माझी फ्रँचायझी कसं घेतील? हम्म. बरोबर आहे ना? खूप खूप बेस्ट एक्झाम्पल दिलं. हां. सो खरंच म्हणजे मानण्यासारखी गोष्ट आहे आणि पटण्यासारखी आहे, की असं होतंय. खरंच त्याच्यामधलं लॉजिक आज मला क्लिअर झालं. खूप चांगली गोष्ट आहे. सर इथून पुढचे आता एक 8-10 वर्षापर्यंत तुम्ही छान काम केलं, एवढा रोक केलंय, करताय अजून. इथून पुढचे 5-10 वर्षांचे काय प्लॅन्स असतील तुमचे? अगोदर मला वाटायचं, की म्हणजे आपले 50 म्हणजे 10 आउटलेट कधी होतील, कसं होतील या गोष्टीसाठी पूर्ण विचार करायचा. पण हळू-हळू होत गेले. हळू आम्ही चेंजेस केले. आता आम्ही 150 आउटलेट झालेत. आता आम्हाला वाटतं, की 1,500 आउटलेट कधी होतील. ग्रेट. हाच प्लॅनिंगवरती आम्ही काम करतोय आणि आम्ही वर्ल्ड वाईड प्लॅन करतोय. साधारणतः सुरुवातीला आम्ही 4 ते 5 कंट्रीमध्ये लॉन्च करण्याचं चालू आहे आणि त्यानंतर मग महाराष्ट्रातील लोकं येतील. पण त्यासाठी तुम्हाला मग पत्ता लागेल. नाही, नाही. नाव तर ऑलरेडी मी बाहेरचंच ठेवलंय. इंग्लिश नाव ठेवले. खूप चांगलं. हां, पण त्यांना वाटलं बघ, त्यांना नंतर लक्षात येईल, की हां, हे महाराष्ट्रातलं ब्रँड आहे, बाहेर गेले, आता आपण घेऊ शकतो. अच्छा. असा इश म्हणजे फॉरेनचा ब्राझील. हां. असं म्हणजे ब्रँड इथलंही असलं तरी लॉजिक फॉरेनची लोकं खूप लवकर एक्सेप्ट करतात असा विषय. बरोबर. नाही फॉरेनला काय म्हणजे KFCचे ओनर मी 50 नंतर सुरू केले. तर मग त्यांना एवढा रिस्पॉन्स असताना जर आपला मराठी माणूस जर प्रयत्न करतो, तर ऑब्व्हियसली त्यांना रिस्पॉन्स दिला पाहिजे आणि मला पूर्ण खात्री आहे, की हा पॉडकास्ट ऑलमोस्ट त्या प्रत्येकापर्यंत पोहोचणार आहे, की ते नक्कीच विचार करतो. आनंद आहे मला पण मराठी माणसाचा, कारण मी या मातीतला आहे. मी इथं जन्मलेलं आहे आणि आदर पण आहे मला मराठी भाषेचा पण. आणि त्यासाठी मला वाटतं, की मराठी लोकांनी यावं, कनेक्ट व्हावं आणि मी आहे सोबत तुमच्या. तुम्हाला तुमचा हरवाई पण निघेल. तुम्ही भरभरून पैसे पण कमवसाल. या गोष्टीची आम्ही गॅरंटी देतो आणि गॅरंटी देणारी एकमेव कंपनी आमची आहे. खूप चांगली गोष्ट आहे. नाही आजकाल बघा कुठलीही गोष्ट असू द्या, सर्व्हिस असेल नाही तर प्रॉडक्ट असेल त्याच्यामध्ये गॅरंटी कुणीच देत नाही. पण सर हा तुमचा जो शब्द आहे तो डेफिनेटली लोकं नक्कीच फॉलो करतील आणि तुमच्या फ्रँचायझीला इथून पुढच्या जर्नीला खूप शुभेच्छा आमच्या टीमकडून. धन्यवाद. आभारी आहे. थँक यू सर इथं आल्याबद्दल खूप खूप छान वाटलं. आज भरपूर सगळ्या गप्पा झाल्या. खूप गोष्टी चर्चेत आल्या आज आणि ही चर्चा खूप चांगली रंगली. इथून पुढेही म्हणजे भरपूर चांगले डिस्कशन्स होत राहणार आहेत. तोपर्यंत फॉलो करत राहा आणि द सारिका शो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे मराठी आहेत यांना फॉलो करा. म्हणजे मला खरं वाटेल, की तुम्ही महाराष्ट्रातल्यांना सपोर्ट करताय म्हणून. फॉलो नक्की करा.